परभणी दगडफेक प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे। त्याच्या निषेधार्थ आज आनंदराज आंबेडकर यांनी राज्य बंदची हाक दिली आहे। आनंदराज आंबेडकर यांनी बंदची हाक दिल्यानंतर स्थानिक नेत्यांकडूनही बंदचं आवाहन करण्यात आलं आहे। तर मागच्या आठवड्यामध्ये संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आलेला होता, पण त्यावेळेला आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं होतं, अनुयायांना ताब्यात घेतलेलं होतं। त्यापैकी एक न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे। त्याचा निषेध आता राज्यभरात केला जातोय। तर आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर याचा निषेध केला जातोय, त्यासाठी राज्य बंदची हाक दिलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा बंद पुकारण्यात आला। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी खालेद नाज यांनी। परभणी दगडफेक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर काल दिवसभर परभणी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। विविध नेत्यांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे आनंदराज आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आनंदराज आंबेडकर यांच्या हाकेला परभणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने 100% प्रतिसाद दिलेला आहे। मी सध्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात। याच ठिकाणी माथे फिरून कडून संविधान पुस्तकाची अवमान करण्यात आलेला होता। त्यानंतर परभणी शहरात 3 दिवस तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते। आज आनंदराज आंबेडकर यांच्या हाकेला परभणी शहरातीलच नव्हे तर परभणी जिल्ह्यातील परभणी, पाथरी, सोनपेठ, पूर्णा आणि इतरही तालुक्यांमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून बंदला 100% प्रतिसाद दिलेला आहे। बंद शांततेत पाळावा असे आवाहन परभणी शहरातीलच नव्हे तर राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। एकंदरीत आता सकाळचा सत्र सुरू असल्यामुळे परभणी शहरातील दुकाने 100% बंद आहे आणि दुपारी आणि संध्याकाळी देखील असाच प्रतिसाद राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे। लोकशाही मराठीसाठी खालेद नाज, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।